मुंबई पुण्यातून लोक येतात, बसेस करून येतात, स्वतःहून मतदान करतात, आपल्या घरच्या लोकांना भेटत नाही, पुन्हा आपण मार्गस्थ होतात, जिथे कुठे आहे तिकडे जाण्याकरता रवाना होतात. ते सकाळच मतदान केंद्रावर भरपूर गर्दी असते. गावातली माणसं सुद्धा सकाळच मतदान करण्याकरता मतदान केंद्रावर जातात. आपलं मतदान झालं की आपल्या कामाधंद्याला जायला त्यांना मोकळीक असते. त्याच वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही मशीन्स बंद पडण्याची, ही म्हणजे पडली, ही सगळी जी काही बंद पडण्याची प्रक्रिया झाली किंवा बंद पडली, ती त्याच वेळेला कशी झाली? आमच्या मनामध्ये हीच शंका आहे. दुपारनंतर एकाच दुसरं ईव्हीएम मशीन बंद पडल्याची जे तक्रार आली, पण दुपारच्या अगोदरच कशी मशीन बंद पडली? म्हणजे एका ठिकाणी 3 मशीन बंद पडली, 4 मशीन बंद पडली. त्यामुळं लोकांचं मतदान कमी व्हावं ग्रामीण भागातलं, याकरता म्हणून ह्या अशा पद्धतीचा कुठेतरी डाव रचला गेला तर नाही ना? कारण ग्रामीण भागामध्ये विद्यमान सरकारच्या विरोधात प्रचंड राग आहे. काल जवळजवळ 70 ते 80 ठिकाणी खेड, गुहागर आणि चिपळूण या 3 तालुक्यामध्ये किमान 80 ते 90 ठिकाणी, 70 ते 80 ना 80 ते 90 ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या. ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर एका ठिकाणी एकाच दुसरी मशीन यापूर्वी देखील बंद पडत होती. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मशीन बंद पडण्याचा हा पहिला प्रकार अतिशय निंदाजनक तर आहेच, पण त्याचबरोबर निवडणूक आयोग, महाराष्ट्र सरकार, या सरकारचा या निवडणुकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती निराशाजनक आहे, नैराश्यजनक आहे, हे यातून दिसतं. मी ज्या वेळेला संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली, साधारणपणे 11 वाजता फोन केला, तेव्हा ते म्हणाले आतापर्यंत आमच्या समोर 40 बंद पडलेल्या मशीन्स आहेत. 50 मशीन्स ह्या आम्ही रत्नागिरीतून मागवलेल्या आहेत, त्या तासाभरात येतील. एका मतदान केंद्रावर 2-2, 3-3 तास ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी मशीन पोहोचूच शकल्या नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या ठिकाणी चिपळूणचं हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं ऑफिस आहे, तिथून अवघ्या 2 किलोमीटर असलेल्या या बाजूच्या कापसाळ गावामध्ये 3 तास मशीन बंद पडल्यानंतर, ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर 3 तासापर्यंत त्या ठिकाणी ईव्हीएम पोहोचू शकलं नाही. ज्या वेळेला मी अधिक खोलात गेलो तेव्हा मी बघितलं तर जवळजवळ 40 टेक्निशियन्स हे गोळा केले होते आणि त्यांच्या समोर मशीन्स ह्या बंद करायला, म्हणजे पुन्हा सुरू करण्याकरता दुरुस्त करण्याचं काम हे त्यांना देण्यात आलं होतं. हे निवडणूक आयोग एवढा करोड रुपयाचा खर्च करतं, हजारो अधिकारी कामाला लावतात, हजारो पोलीस संरक्षणाकरता उभे करतात, अनेक स्वयंसेवी संस्थांचे लोक इथं उभे करतात, आणि नेमका करतात काय? आणि म्हणून ही मशीन्स गुजरातवरून, मध्य प्रदेशवरून आलेली, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने ही जी मशीन्स आणलीत, या मशीनच्या बाबतीत खूप मोठा फ्रॉड झालेला आहे, खूप मोठा घोटाळा झालेला आहे. आणि दुर्लक्ष जाणीवपूर्वक झालं की ग्रामीण भागामध्ये आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये पाठिंबा होता, त्यानं सरकार हादरल्यामुळं या निवडणूक आयोगाला हाताशी धरून काही काळबेर तर करणार नाही ना, अशी आता भीती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आता बाद झालं. ईव्हीएम मशीनवर संपूर्ण देशवासियांचा विश्वास तर उडालेला आहेच. सातत्यानं लोक सांगतायत की ईव्हीएम मशीन हे तुम्ही बंद करा, आणि म्हणून आता तरी सरकारनं ही सगळी माहिती घेऊन निवडणुका ह्या मतपत्रिकेवर, म्हणजे बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि सर्वांच्या मनातली शंका दूर करावी, अशी माझी सरकारला आव्हान, विनंती आहे.